आज आपण आयर्न कॅल्शियमने भरपूर अशी बिना पाकाची 2 महिने टिकणारी तोंडात टाकताच विरघळणारी तिळाची वडी बनवणार आहोत। खूप झटपट होते। तर त्याच्यासाठी गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी तीळ घेतलेले आहेत। एखाद्या कपाचं माप सेट करू शकता किंवा वाटीचं माप सेट करू शकता। कोणत्याही प्रकारची तुम्ही तीळ घेऊ शकता। तर मी इथे पॉलिश न केलेले तीळ घेतलेले आहेत। याची चव खूप छान येते। तर तुमच्याकडे पॉलिश केलेले तीळ असतील तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता। तर लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला तीळ छान खमंग भाजून घ्यायचे। तर आता आपले तीळ छान भाजलेले आहेत बघा। तीळ भाजताना एकसारखं हलवत राहायचे म्हणजे आपले तीळ आहेत ते सगळीकडे व्यवस्थित भाजल्या जातात। तर तीळ चांगले भाजल्यानंतर एका ताटामध्ये काढून आपल्याला थंड करून घ्यायचे आणि त्याच कढईमध्ये त्याच वाटीने 1 वाटी आपल्याला शेंगदाणे घ्यायचे। शेंगदाणे सुद्धा खमंग खरपूस भाजून घ्यायचे। गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची म्हणजे आपले शेंगदाणे सुद्धा व्यवस्थित भाजल्या जातात। त्याचं साल इझिली निघते। म्हणजे शेंगदाणे आपले छान भाजलेले आहेत हे सुद्धा आपल्याला थंड करून घ्यायचे। शेंगदाणे पूर्ण थंड झाल्यानंतर मी त्याचे काही साल काढलेले आहेत। पूर्ण शेंगदाण्यांचे नाही काढलेले, अर्ध्या शेंगदाण्यांचे साल काढलेले आहेत आणि अर्धे तसेच वापरलेले आहेत। तर तुम्ही पूर्ण शेंगदाण्यांचे सुद्धा साल काढू शकता किंवा साल नाहीच काढले तरी सुद्धा चालेल। आणि मिक्सर आता आपल्याला चालू बंद करत करत याचं थोडंसं जाडसर कूट तयार करून घ्यायचे। मिक्सर तुम्ही सतत चालू ठेवलं तर याचं तेल सुटू शकतं। त्याच्यासाठी मिक्सर आपल्याला चालू बंद करतच हे मिक्सरला फिरवायचं आहे। तीळ आता आपले छान थंड झालेले आहेत। पूर्ण थंड झाल्यानंतरच तीळसुद्धा आपल्याला मिक्सर चालू बंद करत करत जाडसर याचं कूट तयार करून घ्यायचे। तर गरम असताना आपण मिक्सरला फिरवलं तर त्याचं सुद्धा तेल सुटतं। हे आपल्याला आता त्याच बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि शेंगदाण्याचं आणि तिळाचं कूट आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। याच्यानंतर वड्या आपल्याला ज्या प्लेटमध्ये सेट करायच्या आहेत त्याला व्यवस्थित तूप लावून घ्यायचे। तर तुम्ही एखादी स्टीलची प्लेटसुद्धा घेऊ शकता, एखादा डब्बा घेऊ शकता, कशात सुद्धा आपण वड्या आहेत त्या सेट करू शकतो। त्याच्यानंतर गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे आणि एक छोट्या चमच्याने 4 चमचे आपल्याला तूप घ्यायचे। टीस्पून म्हणू शकता, 4 टीस्पून याच्यामध्ये आपल्याला तूप घ्यायचे। तूप चांगलं वितळल्यानंतर त्याच पाठीने आपल्याला 2 वाट्या बारीक चिरून गूळ घ्यायचा आहे। बारीक चिरलेला गूळ असेल तर तो लवकर मेल्ट होतो। आपल्याला गुळाचा काही पाक वगैरे बनवायचा नाही आहे, आपल्याला फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे। तुपामध्ये तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम थोडीशी हाय केली तरीही चालेल म्हणजे आपला गूळ आहे तो लवकर मेल्ट होतो। आणि एकसारखं हलवत राहायचे म्हणजे आपल्या गुळाच्या गाठी आहेत त्या लवकर फुटतात। तर आपला गूळ आहे तो चांगला मेल्ट झालेला आहे। आपल्याला खूप जास्त वेळ गॅस चालू नाही ठेवायचा, त्याला फक्त एक उकळी काढून घ्यायची आहे। गुळाला एक छान उकळी आलेली आहे आणि पूर्णतः गूळ वितळलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे किंवा मग लो फ्लेम केली तरीही चालेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला कूट टाकायचं आहे। अर्धा चमचा आपल्याला वेलची पूड टाकायची आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर आपण स्टीलची कढई आणि उलथनं वापरलेलं आहे त्याच्यामुळे त्याला थोडंफार चिकटण्याची शक्यता आहे, पण काहीच हरकत नाही आहे। थोडं थंड झालं की अजिबात चिकटणार नाही आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मिक्स केल्यानंतर आपलं मिश्रण आहे ते वड्यांसाठी तयार झालेलं आहे। प्लेटमध्ये काढून आपल्याला पसरवून घ्यायचे। गरम असतानाच पसरवायचे, चमच्याच्या साहाय्याने पसरवू शकता किंवा मग एखादी वाटी घ्यायची त्याने एकसारखं पसरवून घ्यायचं आहे। अगदी सहज पसरल्या जातं आणि 10 मिनिटासाठी याला आपल्याला थोडं थंड व्हायला ठेवायचं आहे। थोडंसं थंड झाल्यानंतर याला आपल्याला मार्क करून घ्यायचे। एखादा धारदार चाकू घ्यायचा आहे आणि त्याला तुम्हाला ज्या आकारामध्ये वड्या हव्यात त्या आकारामध्ये कट करून घ्यायच्यात। असे मार्क केल्यानंतर थंड झाल्यानंतर आपल्या वड्या आहेत त्या सहज निघतात, त्याच्यासाठी आपल्याला हे मार्क तयार करून घ्यायचेत। तर मी डायमंड शेपमध्ये कट करून घेणार आहे। तुम्हाला जो आकार द्यायचा आहे तो तुम्ही देऊ शकता। कट केल्यानंतर आपल्याला पूर्णतः या वड्या आहेत त्या थंड करून घ्यायच्यात। तर मी ह्या वड्या आता थंड करायला ठेवणार आहे। आपल्या वड्या आहेत त्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत। पूर्ण थंड झाल्यानंतरच त्या आपल्याला प्लेटमधून काढायचे। सुरुवातीला थोडेसे साईड त्याच्या मोकळ्या करून घ्यायच्यात म्हणजे तुटणार नाही। हे पा सहज निघतात ते आणि एकदम मऊसूत अशा वड्या झालेल्या आहेत आता आणि त्याचा आकार सुद्धा खूप छान आलेला आहे बघा।
एकदा नक्की बनवा, तुम्हाला खूप आवडतील. खूप टेस्टी अशा वड्या होतात, झटपट होतात आणि 1 ते 2 महिन्यांपर्यंत ह्या वड्या तुम्ही स्टोअर करू शकता बघा. थंडीचे दिवस सुरू झाले की तिळगुळाची पोळी आठवते. तर आज आपण 7 ते 8 दिवस टिकणारी खमंग खरपूस अशी तिळगुळाची पोळी बनवणार आहोत. याच्यामध्ये बऱ्याच टिप्स सांगितलेल्या आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सगळ्यात अगोदर याच्यासाठी आपल्याला कणिक मळून घ्यायची. कणिक मळण्याची थोडी वेगळी पद्धत आहे. तर 1 वाटी आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन पीठ घालायचे, चवीनुसार मीठ टाकायचे आणि याच्यामध्येच आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल टाका किंवा तूप टाका. बेसन पीठ घातल्यामुळे आपली पोळीची चव आहे ती खूप छान येते. याच्यामध्ये आपण जे तेल टाकलेलं होतं ते पूर्ण पिठाला एकसारखं व्यवस्थित चोळून घ्यायचे. तेल व्यवस्थित चोळून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे. जशी आपण चपात्यांसाठी कणिक मळतो त्याच्यापेक्षा थोडी घट्ट कणिक मळून घ्यायची आहे. जशी पुरणपोळ्यांसाठी आपण पातळ कणिक मळतो तशी अजिबात करायची नाही आहे, कारण तिळगुळाची जी पोळी असते त्याचं सारण असतं ते कोरडं असतं. तर पातळ कणिक केली तर आपली पोळी आहे ती फुटते. त्याच्यासाठी आपल्याला घट्टसर कणिक मळायची आहे. पुऱ्यांसारखी कणिकसुद्धा मळू शकता. तर एकदाच पाणी न टाकता थोडं थोडं घाला, म्हणजे आपली कणिक आहे ती घट्टसर राहील. तर आपली कणिक आहे ती छान मी मळून घेतलेली आहे. तर त्याच्यावर आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे. हे पहा, घट्टसर अशी कणिक मळून घेतलेली आहे आपण आणि याच्यावर एक झाकण ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी याला रेस्ट द्यायची आहे. तोपर्यंत आपण याचं सारण तयार करून घेऊया. तर गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी तीळ घ्यायचे आहेत. हे अनपॉलिश केलेले तीळ आहेत. शक्यतो अनपॉलिश तीळच वापरायचे, त्याची चव छान येते. तर हे लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला खमंग भाजून घ्यायचे. तर आपले तीळ आहेत ते खूप छान भाजले गेलेले आहेत बघा. सतत हलवत राहायचं, म्हणजे सगळे तीळ आहेत ते एकसारखे भाजले जातात आणि एका ताटात काढून आपल्याला हे थंड करून घ्यायचे. त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला पाव वाटी शेंगदाणे घ्यायचे. तुम्हाला शेंगदाण्यांचं प्रमाण थोडं जास्त आवडत असेल तर अर्धी वाटी शेंगदाणेसुद्धा घेऊ शकता. शेंगदाणेसुद्धा आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर खमंग भाजून घ्यायचे. आपले शेंगदाणेसुद्धा आता खूप छान भाजलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला साईडला काढून ठेवायचे. आपल्या पोळीची चव अजून चांगली येण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा बडीशोप घालायची आहे, 2 हिरवी वेलची घालायची आहे आणि थोडासा दालचिनीचा तुकडा घालायचा आहे. थंडीचे दिवस आहेत तर तुम्ही याच्यामध्ये 1 ते 2 लवंगसुद्धा घालू शकता. हे सुद्धा सतत हलवत आपल्याला छान भाजून घ्यायचे. याच्यामुळे चव आहे आपल्या पोळीची ती भन्नाट येते. तर हे भाजल्यानंतर आपल्याला साईडला काढून ठेवायचे. त्याच्यानंतर याच पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे आणि ते सुद्धा लो टू मीडियम फ्लेमवर खमंग भाजून घ्यायचे. बेसन पीठ टाकल्यामुळे आपलं जे सारण आहे त्याला छान बाइंडिंग येते आणि आपल्या पोळीची चव आहे ती खूप छान येते. त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये बेसन पीठ टाकलेलं आहे. तर हे सुद्धा आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर छान भाजून घ्यायचं आहे. याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं अगदी तूप घालायचं आहे. तूप घालून आपल्याला एकसारखं हलवत छान भाजून घ्यायचे. बेसन पीठ जेवढं चांगलं भाजलं जाईल तेवढं त्याची चव आहे आपल्या पोळीमध्ये छान येते आणि आपलं पोळीमध्ये सारण आहे ते कडेपर्यंत पसरलं जातं. त्याच्यासाठी आपल्याला याच्यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे. तर आपलं बेसन पीठ आहे ते खूप छान भाजलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला एका साईडला काढून थंड करून घ्यायचे. मी एका प्लेटमध्ये हे काढून ठेवणार आहे. तर याच्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बडसूप, वेलची याची सुरुवातीला पावडर तयार करून घ्यायची आहे. तर याची पावडर केलेली आहे बघा. जे वेलचीचे साल आहेत ते आपल्याला काढून टाकायचे आहेत. सुरुवातीला जरी तुम्ही काढले तरीसुद्धा चालतील. तर मी शक्यतो घेताना सुरुवातीला आपल्याला मिक्सरचं भांडं मोठं घ्यायचं आहे. ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये माझं जे मिक्सर आहे ते बसलं नव्हतं, मी नंतर परत चेंज केलेलं आहे, तुम्ही पुढे पाहू शकता. तर सगळ्यात अगोदर आपल्याला शेंगदाण्यांची लेयर द्यायची आहे बघा, कारण शेंगदाण्यांचे मोठे तुकडे राहिलेले आपल्याला अजिबात चालणार नाही आहेत. त्याच्यानंतर अर्धे तीळ टाकायचे आहेत आणि ज्या वाटीने आपण तीळ मोजून घेतलेले त्याच वाटीने 1 वाटी आपल्याला एकदम मऊसूत गूळ घ्यायचा आहे. गूळ घेताना शक्यतो चिक्कीचा गूळ घ्यायचा आहे किंवा मग एकदम मऊसूत जो गूळ असतो तो घ्यायचा आहे. याच्यातला अर्धा गूळ आपल्याला सुरुवातीला टाकायचा आहे. अशा लेयर तुम्ही दिल्या तर आपलं मिश्रण आहे ते खूप छान होतं. एकसारखं सगळ्या वस्तू आहेत त्या मिक्स होतात. त्याच्यानंतर आपल्याला राहिलेले सगळे तीळ याच्यामध्ये टाकायचे आणि जो राहिलेला गूळ होता
तो सुद्धा याच्यामध्ये टाकायचा आहे आणि मिक्सर आपल्याला चालू बंद करत करत हे बारीक करून घ्यायचे. मिक्सर आपण सतत चालू ठेवला तर तिळाचं आणि शेंगदाण्याचं तेल सुटतं आणि आपलं जे मिश्रण आहे त्याचे लगदे होतात, गोळा तयार होतो. असं होऊ नये, आपल्याला छान कोरडं सारण हवं आहे यासारखं. त्याच्यासाठी मिक्सर आपण चालू बंद करत करत फिरवलेलं आहे. तर मी सुरुवातीला छोटं भांडं घेतलेलं होतं, त्याच्यामध्ये बसलं नाही म्हणून मी नंतर भांडं चेंज केलेलं आहे. याच्यामध्येच आपल्याला आता बेसन पीठ टाकायचं आहे आणि परत एकदा थोडंसं फिरवायचं, म्हणजे बेसन पीठसुद्धा आपल्या पूर्ण सारणामध्ये व्यवस्थित मिक्स होईल बघा. तर मस्त असं आपलं सारण तयार झालेलं आहे. ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि एकदा व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये काही गोळे राहिलेले असतील तर ते हाताने फोडून घ्यायचेत. तर याच्यामध्ये शेंगदाण्यांचे किंवा मग गुळाचे मोठे खडे राहायला नकोत. असे जर मोठे खडे राहिले तर आपली पोळी आहे ती फुटते. तर तसं होऊ नये त्याच्यासाठी ती काळजी घ्यायची आहे. एकसारखं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये हे सारण तुम्ही 2 ते 3 महिन्यांपर्यंत आरामशीर स्टोअर करू शकता. तर याच्यानंतर आपल्याला पोळी तयार करून घ्यायची. आपली कणिक छान भिजलेली आहे. तुम्हाला कोणत्या आकाराची पोळी बनवायची आहे त्या आकाराची एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि याप्रमाणे त्याची वाटी तयार करून घ्यायची आहे. जर हाताला चिकटत असेल तर थोडीशी कणिक लावायची आहे आणि वाटी तयार करून त्याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं सारण भरून घ्यायचं आहे. दाबून दाबून भरायचं आहे. त्याच्यामध्ये अजिबात हवा राहायला नको. जर हवा राहिली तर लाटताना पोळी आपली फुटते. त्याच्यासाठी दाबून दाबून आपल्याला व्यवस्थित सारण भरून घ्यायचे. अजून सारण भरते, भरपूर असं सारण भरतोय आपण तरीसुद्धा आपली पोळी फुटत नाही आणि खूप छान होते. अगदी हलक्या हाताने दाबून आपल्याला याच्यामध्ये हवा राहणार नाही ही काळजी घेऊन दाबून घ्यायचे आणि हाताने याप्रमाणे आपल्याला थोडीशी पसरवून घ्यायची, म्हणजे जे सारण आहे ते सगळीकडे एकसारखं पसरलं जातं. तर याला आपल्याला थोडीशी पिठी लावायची आहे आणि याची पोळी लाटून घ्यायची आहे. अगदी हलक्या हाताने लाटायची आहे. खूप जोरात लाटली तर आपली पोळी आहे ती फुटू शकते आणि तिळाची पोळी आहे शक्यतो पातळ करायची आहे आणि दोन्ही साईडनी आपल्याला एकसारखी लाटून घ्यायची आहे. एकाच साईडनी लाटून नाही घ्यायची आहे. जेवढी तुम्हाला पातळ लाटता येईल तेवढी पातळ ही पोळी लाटून घ्यायची आहे. तिळाची पोळी जेवढी पातळ असते तेवढी खमंग आणि खूप छान लागते. तर एकदम छान आणि पातळ अशी पोळी मी लाटून घेतलेली आहे बघा. याचं सारण आहे तुम्हाला दिसत असेल पूर्ण कडेपर्यंत गेलेलं आहे. एकसारखं सारण पसरलेलं आहे बघा याच्यामध्ये. हे पहा कडेपर्यंत सारण गेलेलं आहे. त्याच्यानंतर गॅसवर आपण तवा गरम करून घेतलेला आहे. त्याच्यावर आपल्याला थोडंसं तेल टाकायचे, कारण याच्यामध्ये आपण गूळ वापरलेला आहे, तो खाली चिकटू शकतो. त्याच्यासाठी आपण सुरुवातीला तव्याला तेल लावलेलं आहे. पोळी टाकल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही तिळाची पोळी आहे ती खमंग भाजून घ्यायची आहे. हे पण तिळाची पोळी असून सुद्धा ती किती छान टम फुगलेली आहे. तर याला तुम्ही तेल लावू शकता किंवा तूप लावू शकता आणि मस्त खमंग भाजून घ्यायची आहे. मस्त अशी आपली तिळाची पोळी तयार झालेली आहे बघा. तर एका पेपरवर काढून आपल्याला ह्या थंड करून घ्यायच्यात. याचप्रमाणे मी बाकीच्या सुद्धा पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. थंड झाल्यानंतर मस्त कडक झालेल्या आहेत बघा. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. याचं सारण पाहू शकता, मस्त आतपर्यंत गेलेलं आहे आणि भरपूर सारण भरलेलं आहे आपण. आणि ही पोळी तुम्ही एकदा बनवून 7 ते 8 दिवसांसाठी स्टोअर करू शकता आणि जे सारण बनवलेलं आहे ते 3 महिन्यांपर्यंत एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर करू शकता. पाक न बनवता पेढ्यासारखे मऊसूत आणि महिनाभर टिकणारे आज मी तिळाचे लाडू बनवलेले आहेत. तर त्याच्यासाठी गॅसवर आपल्याला एक कढई ठेवायची आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 1.5 वाटी तीळ घ्यायचे आहेत. कपाच्या मापाने घेणार असताल तर 1.5 कप आपल्याला इथे तीळ घ्यायचे. तर तुम्ही वाटीचा आकार लहान मोठा करू शकता, तुम्हाला किती प्रमाणात बनवायचे त्याच्यानुसार. तर तीळ आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे. गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची, म्हणजे तीळ आहेत ते एकदम छान खमंग भाजल्या जातात. आपले तीळ आहेत ते आता छान भाजलेले आहेत. सतत हलवत राहायचं, म्हणजे एकसारखे सगळे तीळ आहेत ते आपले भाजल्या जातात. ते आपल्याला एका ताटात काढून घ्यायचेत आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचेत. या पद्धतीने पसरवून ठेवले की ते लवकर थंड होतात
त्याच वाटीने अर्धी वाटी इथे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत. याच्यामुळे आपले लाडू आहेत त्याला चव खूप भन्नाट येते. हे सुद्धा आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरच खमंग भाजून घ्यायचे. तर आपले शेंगदाणे आहेत ते छान भाजलेले आहेत. भाजल्यानंतर ते सुद्धा एका प्लेटमध्ये काढून आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे. तर आपले तीळ आणि शेंगदाणे थंड होतात आहे तोपर्यंत आपल्याला गूळ बारीक चिरून घ्यायचा आहे. गूळ घेताना या पद्धतीचा मऊसूद गूळ घ्यायचा आहे. ज्या वाटीने आपण तीळ आणि शेंगदाणे मोजून घेतलेले होते त्याच वाटीने इथे आपल्याला 1.5 वाटी बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे बघा. तर 1.5 वाटी बरोबर होतो. तर एक इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. सगळ्यात अगोदर याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत आणि हे आपल्याला पल्स मोडवर जाडसर कुटून घ्यायचे. सगळं एकत्र टाकलं तर शेंगदाणे जशाच तसे राहतात, तर असं होऊ नये त्याच्यासाठी आपण सुरुवातीला हे फिरवून घेतलेलं आहे. जर मिक्सरचं भांडं मोठं असेल तर शक्यतो मोठंच भांडं वापरायचं आहे. या पद्धतीने मी जाडसर शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत. याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. तर मी अर्धी वाटी गूळ घातलेला आहे. त्याच्यानंतर आपले तीळ आहेत ते सुद्धा पूर्णपणे थंड झालेले आहे. याच्यातले अर्धे तीळ आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत. त्याच्यानंतर परत आपल्याला गुळाची लेयर द्यायची आहे. जो राहिलेला गूळ आहे तो पूर्ण आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि राहिलेले तीळसुद्धा पूर्णपणे याच्यामध्ये घालणार आहोत. जर छोटं मिक्सरचं भांडं असेल तर या पद्धतीने लेयर करत आपल्याला थोडं थोडं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर मिक्सर चालू बंद करतच हे जाडसर कुटून घ्यायचं आहे किंवा मग पल्स मोडवर तुम्ही हे फिरवून घेऊ शकता. तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी जाडसर हे वाटून घेतलेलं आहे बघा. तर त्याच्यानंतर कढईमध्ये आपल्याला 1 चमचाभर तूप घालायचं आहे. तूप चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला जे वाटून घेतलेलं पण तीळ आहेत त्याची पावडर आहे ती घालायची आहे. आणि गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची. लो फ्लेमवरच हे सगळं करायचं आहे, नाहीतर आपला गूळ आहे तो कडक होऊ शकतो आणि आपले लाडूसुद्धा कडक होऊ शकतात. त्याच्यासाठी एकदम लो फ्लेमवर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे. एक याचा गोळा होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचे. तर गॅसची फ्लेम जर मोठी राहिली किंवा मग हलवलं नाही तर खालच्या साईडला चिटकण्याची शक्यता असते. तर तुम्ही पाहू शकता याचा एक छान गोळा तयार होतोय. एकदम मऊसूद झालेलं आहे आपलं मिक्सर. तर याच्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. पाहू शकता मस्त गोळा याचा तयार होतोय. याच्यानंतर एका ताटामध्ये आपल्याला हे मिश्रण आहे ते काढून घ्यायचे आणि याचे आपल्याला ज्या साईजचे हवे त्या साईजचे लाडू वळून घ्यायचे. अगदी सहज लाडू वळल्या जातात बघा. हाताला थोडंसं गरम लागतं सुरुवातीला, तर थोडंसं थंड करून घेऊ शकता. पण गरम जेवढं कराल तेवढे पटकन लाडू याचे वळल्या जातात, अगदी सहज वळल्या जातात. तर मी छोट्या साईजचे या पद्धतीने लाडू तयार करून घेतलेले आहेत बघा. मस्त एकदम मऊसूत असे लाडू आपले तयार झालेले आहेत. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. अगदी सहज तोंडात विरघळणारा आपल्या तिळाचा लाडू तयार झालेला आहे.